सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. मस्त अशी सनलाईट आलेली आहे बाल्कनीमध्ये, खूप छान वाटते. आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि खूप मस्त असं सनसेट होतं माझ्या बाल्कनीमधून. खूप 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 सुंदर दिसतो. सो तुम्ही आत्ताच बघितलं असेल, खूप सुंदर एकदम असा व्ह्यू दिसतो बाल्कनीमधून. सो इथे मस्तपैकी चहा पिऊन मी बसलेली आहे. इथे माझी बेबी मस्तपैकी काहीतरी तुमच्याशी बोलत आहे. काय बोलायचं तुला? खूप खूप थँक्यू. मी व्हिडिओ बनवत आहे बिकॉज तुम्ही मला खूप खूप छान अशी प्रतिसाद दिलेला आहे की मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या इंट्रो व्हिडिओमध्ये की तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायचे असतील मराठीमधले तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ. सो तुमचा प्रतिसाद खूप छान भेटलेला आहे. इतके म्हणजे व्ह्यूज वगैरे अजूनही नाही गेलेत, बट स्टील जेवढे रिकमेंडेशन्स यूट्यूबनी दिलेत, जेवढा रिटेन्शन रेट होता तो खूप छान आहे. आणि जेवढे रिकमेंडेशन्स दिलेत तितके जणांनी बघितलेत. सो थँक्यू सो मच. सो आतापासून मी डिसाईड केला आहे की हा चॅनल जो आहे मराठी यूट्यूब चॅनल माझा, तो मी कंटिन्यू ठेवणार आहे. आणि तुमच्याशी असे खूप काही गोष्टी शेअर करणार आहे. माझ्याकडे खूप काय तुमच्याशी शेअर करायला. तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमधून पण सांगू शकतात की काय काय असं टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज पाहिजे. बाकी तर डेली ब्लॉग्स तुम्हाला येतीलच मस्तपैकी. अजून मी स्टार्ट नाही केलं या चॅनलवर डेली ब्लॉग. सकाळचा रुटीन, माझं संध्याकाळचं रुटीन मी कशी मॅनेज करते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. सो हा व्हिडिओ जस्ट मी ह्याच्यासाठी बनवलेला आहे की थँक्यू बोलायला. एक थँक्यू व्हिडिओ की मी खूप ग्रेटफुल आहे की तुम्ही मला इतकी छान प्रतिसाद दिली आहे. सो आणि काही लोक मला हे विचारत होते की असं कसं, म्हणजे 2 वर्षात 2 C-सेक्शन कसं काय झालं, आणि असं माझ्या गेल्या व्हिडिओजमध्ये एकाने विचारलं. सो त्याचा आन्सर मी देते की इट वॉज नॉट प्लॅन्ड. ते प्लॅन्ड नव्हतं. आणि माझं जे 2 वर्षा अगोदर C-सेक्शन झालेलं ते फर्स्ट होता, आणि तेव्हा मला काही प्रॉब्लेम नव्हते. माझा जो स्कार होता C-सेक्शनचा तो पण एकदम नीटनेटका होता. टायमावरती तो हील झाला. आणि मी त्याच्यानंतरही एक्सरसाइज, डाएट, योगा हे सगळं चालू ठेवलं. जसं मला गायनॅकनी सांगितलं, ठीक आहे, गायनॅक पण तुम्हाला म्हणते की 6 मंथ्सचा तुम्ही रेस्ट घ्या, कारण की फर्स्ट C-सेक्शन नंतर तुम्हाला 6 मंथ्सचं रेस्ट वगैरे देतात. मग नंतर मग तुम्हाला जे पण काही ऍक्टिव्हिटी करायचं, जिम करायचे, तोपर्यंत तुम्ही स्लोली वॉकिंग करू शकता, हायड्रेटेड राहू शकता. असं स्लोली जे योगाचे पोजेस वगैरे ते पण करू शकता. जे जे थोडेसे इझी वगैरे आहेत, सिम्पलवाले आहेत, ते तुम्ही करू शकता. पण जे जिम असं आपण वेट लिफ्टिंग वगैरे म्हणतो ना, ते तुम्ही नाही करू शकत. सो असं असतं. आणि ते इतकं काही डिफिकल्ट नाही असं. म्हणजे लोक म्हणतात की C-सेक्शन म्हणजे आता तर हिची बॉडी फुल वाट लागेल, आता काय होणार, हिचं तर आता फुल लाईफच संपली आहे. तर तसं काही नसतं. सो तसं काही नसतं. बॉडी काही वाटबीट नाही लागत. जर तुम्ही मस्तपैकी तुमचं, आणि ह्याचा मतलब हे नाही की तुम्हाला मग C-सेक्शनच करायचंय. तुम्हाला तुमची जर नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तर नॉर्मलच करा. माझी नॉर्मल डिलिव्हरी होत होती, बट माझे ट्विन्स होते आधीच्या टायमाला. सो म्हणून माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही झाली, C-सेक्शन झालं. सो म्हणून मला हा स्टेप उचलावा लागला. ठीक आहे. ह्याचा मतलब हे नाही की मी पहिलंच C-सेक्शन माझा करून टाका म्हणून मी असं होतं. तर तसं काही नव्हतं. मी फुल प्रेग्नन्सीमध्ये ऍक्टिव्ह होते, प्रॅक्टिस पण करत होते, योगा वगैरे सगळं काही करत होते. डाएट माझी पण चांगली ठेवलेली, घरचं जेवत होते. कधी कधी चालतं की चला समोसा वगैरे खाल्लं, ते सगळं होतं. पण असं प्रॉपर C-सेक्शनच करायचं म्हणून मी नव्हते गेले. आणि मग सेकंड जे 2 वर्षानंतर जे आत्ता माझं C-सेक्शन झालंय ते पण प्लॅन नव्हतं. आणि असं प्लॅन नव्हतं की आम्ही बेबी वगैरे प्लॅन नव्हता केला, ते ऑटोमॅटिकली झालं. आम्ही काही करू शकत नव्हतो बिकॉज जर अबॉर्टचा ऑप्शन जर घेतला ते मला घ्यायचं नव्हतं. आणि जर तो घेतला सुद्धा तर मग खूप काही इश्यूज होते, स्कार वगैरे होता, म्हणजे खूप काही इश्यूज येतात की युटेरस रप्चर आणि हे ते सगळं इश्यूज कशाला. म्हणून मग आम्ही हा डिसिजन घेतला की ठीक आहे चला, म्हणजे राहून द्या. तर मग मला छोटासा एकदम गोड गोड बेबी झालेला आहे. सो माझा डिसिजन चांगला होता, राईट होता, आय वॉज राईट. सो असं काही आहे. आणि जे आता C-सेक्शन झालं त्याच्यानंतर पण मी खूप ऍक्टिव्ह आहे, हायड्रेटेड आहे, योगा करते. मी तर एक्सरसाइज स्टार्ट पण केले, कारण की आता जो C-सेक्शन होता ना तो स्कार इतका लवकर हील झाला की डॉक्टरनी मला आधीच म्हणजे ग्रीन सिग्नल दिलं की तू 3 महिन्यानंतर तू योगा, एक्सरसाइज, वर्कआउट, डाएट वगैरे जे पण तुला करायचं ते तू करू शकते. सो मी अजून पण हॅप्पी झाले. आणि जे आधीचा एक्सपिरियन्स होता ना, बाय बाय बाय, एक्सपिरियन्स सांगायचा अजून त्यांना, थांब. जो आधीचा एक्सपिरियन्स होता ना तो थोडासा टफ होता, असा नाईटमेअर बोलतो ना तसा होता. बट आता जो सेकंड जो होता, मी एकदम असं मला माहिती आहे की काय होणार आहे वगैरे, तो माझा एकदम असं स्मूथली सगळं झालं. आणि थोडीशी मी घाबरले होते, पण एवढं काही म्हणजे नाही झालं जेवढा मी विचार केलेला, कारण की एक्सपिरियन्स होता. तर मग आता मला माहिती आहे की कधी काय होणार आहे, कधी ते लोक मला घेऊन जाणार डिलिव्हरी रूममध्ये, काय काय होणार आहे डिलिव्हरी रूममध्ये, आणि स्टिच वगैरे लागणार. मग नंतर आपलं ते जे पण काही स्टेप्स वगैरे असतात ते मला माहित होतं. की बघा झाडू मारायला लागले बाल्कनीमध्ये.
तर मग मला माहित होतं की काय काय होणार, तर मी इतकी काही म्हणजे घाबरलेली नव्हते. सो सगळं काही स्मूथली झालं. तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल की मी काय काय एक्सरसाइजेस करते, कसं काय माझं वर्कआउट वगैरे प्लॅन करते, कधी करते, किती करते आणि कशी करते, मेन म्हणजे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते पण तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा खरं तर थँक्यू व्हिडिओ होता. ग्रेटफुल, मी खूप ग्रेटफुल आहे की तुम्ही मला चांगली प्रतिसाद देतायत. सो मी असं बोलून गेले बोलता बोलता. सो नाही बिल्लू. सो ठीक आहे. तर असेच काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेल, माझे एक्सपिरियन्सेस. आणि कोणी मला हे पण विचारत होता की बिग फोरमध्ये जर जॉब पाहिजे असेल, MNC कंपनीमध्ये जॉब पाहिजे असेल, कुठली डिग्री लागते, काय लागतं आणि तुम्ही कुठल्या जॉबवर या. तर मी सायबर सिक्युरिटीमध्ये आहे. आणि ओके, सो मी सायबर सिक्युरिटीमध्ये आहे आणि मला ह्याच्यात ह्या फील्डमध्ये झाली आहे 4 वर्ष आता होतील. सो हळूहळू मी तुमच्याशी सगळे काही एक्सपिरियन्सेस शेअर करेल. तुमचे जे कॉमेंट्स आहेत त्याचे रिप्लाय पण देईल. तोपर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा या व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माझे असेच कॉन्टेंट तुम्हाला बघायचे असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कॉमेंटमध्ये सांगा की कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ आवडेल बघायला. आणि डेली ब्लॉग्स तुम्हाला येतीलच तसे पण. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, बाय बाय.